नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. उत्तर कर्नाटकातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यात याव्यात. स्वामीनाथन आयोगाचा अहवाल लागू करावा. ऊसाला हमीभाव न देता साखर कारखान्यांकडून होणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी आणि शेतकऱ्यांना प्रति टन ऊसाला 6,000 रुपये द्यावेत. या व अन्य मागण्यांसाठी आज सोमवारी सुवर्ण विधानसौध समोर कर्नाटक राज्य रयत संघाच्या वतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. शेतकऱ्यांना FRP प्रमाणे दर देण्याचे सांगण्यात येत असले तरी त्यांची अंमलबजावणी होत नाही. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन 4,500 हून अधिक दर देण्यात येत आहे. मात्र राज्यातील आणि उत्तर कर्नाटकातील बहुसंख्य साखर कारखान्यांकडून प्रति टन 3,200 इतका सरासरी दर देण्यात येत आहे. यासाठी साखर कारखान्यांनी प्रति टन 4,000 आणि त्यामध्ये सरकारने महसूल स्वरूपात जमा झालेल्या रकमेतून 2,000 असे एकूण 6,000 रुपये प्रति टन दर ऊसाला द्यावा अशी मागणी प्रकाश नायक व राजू पवार यांनी केली. यावेळी उत्तर कर्नाटकातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान तबलावादक अशी ख्याती मिळवणारे उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73व्या वर्षी काल निधन झाले. आज सोमवारी सकाळी हिवाळी अधिवेशनात उस्ताद झाकीर हुसेन आणि माजी आमदार C. नरसिंह स्वामी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. उस्ताद झाकीर हुसेन आणि माजी आमदार श्री नरसिंह स्वामी यांच्या निधनाचा शोक प्रस्ताव विधानसभाध्यक्ष युटी खादर यांनी सभागृहासमोर मांडला. यावेळी श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री DK शिवकुमार म्हणाले की झाकीर हुसेन हे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक होते. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षनेते R. अशोक म्हणाले की झाकीर हुसेन यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला आंतरराष्ट्रीय कीर्तीवर नेऊन पोहोचवले. दोन्ही सभागृहात 2 मिनिटे स्तब्धता पाळून दोन्ही दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. बेळगाव सुवर्ण विधानसौध येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी AIKKMS कर्नाटक राज्य समितीच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले. गेले 70 वर्षांपेक्षा अधिक काळापासून ज्या सरकारी जमिनीमध्ये आपण शेती करत आहोत त्या शेतजमिनी आम्हा शेतकऱ्यांच्या नावे करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आपण करत असलेल्या जमिनी आपल्या नावावर व्हाव्यात यासाठी आवश्यक अर्ज क्रमांक 50, 53 आणि 57 भरून देखील त्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झालेल्या नाहीत आणि म्हणूनच आम्ही आज हे राज्य पातळीवर आंदोलन छेडले. AIKKMS कर्नाटक राज्य समितीच्या नेतृत्वाखाली बेळगाव सुवर्ण विधानसौध परिसरात आंदोलन करण्यात आले आहे. मानसेवी होमगार्डला उपजीविका भागवण्यासाठी वर्षभर रोजगार उपलब्ध करून देत किमान वेतन अधिनियमानुसार मानधन द्यावे यासह विविध मागण्यांसाठी आज सोमवारी LRF तर्फे सुवर्णसौध परिसरात निदर्शने करण्यात आली. मंत्री यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की राज्यभरातील जवळपास 27,000 होमगार्ड स्वयंसेवकांना शासकीय, निमशासकीय आस्थापना मंडळांवर बंदोबस्ताव्यतिरिक्त सुरक्षा पुरवण्यासाठी होमगार्डची नियुक्ती करून वर्षभर रोजगार द्यावा. कर्तव्य व कवायत भत्ता बंदोबस्त झाल्याच्या 8 दिवसात खात्यावर जमा करावा. कामगार कल्याण मंडळात नोंदणी करून भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी राज्यभरातून होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते. गांधीजींच्या अध्यक्षतेखाली बेळगावात पार पडलेल्या अधिवेशनाच्या शतक महोत्सवा वर्षानिमित्त बेळगाव शहरातील प्रमुख चौकाचौकात आकर्षक देखावे उभारण्यात आलेत. गुरुवार दिनांक 26 आणि शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर रोजी 2 दिवस विशेष काँग्रेस अधिवेशन आयोजित करण्यात आलं असून दरम्यान शहरातील आंबेडकर उद्यान, चन्नम्मा सर्कल, शिवबसवनगर, KPTCL, JNMC आणि KLE हॉस्पिटल परिसरात बसवण्यात आलेल्या डेकोरेशन लाईट्सचे उद्घाटन काल रविवारी सायंकाळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकिहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्यासह इतर काँग्रेस कार्यकर्ते आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. या रोषणाईमुळे संपूर्ण बेळगाव शहर झगमगून गेलं आहे. प्रसंगी शहरातील सुमारे 300 वृक्ष, 55 स्तंभांना हेस्कॉमद्वारे विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यामुळे शहराच्या सौंदर्यात तर भर पडली असून डोळे दिपून जात आहेत. सायंकाळच्या वेळी नागरिक सदर रोषणाई पाहण्यासाठी शहराचा फेरफटका मारत आहेत. कर्नाटक राज्यात 1 जून 2022 ते 31 जुलै 2024 या काळामध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगाचा लाभ द्यावा. 7व्या वेतन आयोगांतर्गत बाकी रक्कम त्वरित द्यावी
या मागणीसाठी राज्य निवृत्त कर्मचारी मंचच्या केंद्र समिती यांच्या वतीने आज सोमवारी सुवर्ण सौधसमोर आंदोलन छेडण्यात आले. 7वा वेतन आयोग लागू झाला. त्या काळामध्ये कर्नाटक राज्यात 26,423 कर्मचारी निवृत्त झालेले आहेत. पण या कर्मचाऱ्यांना 6व्या वेतन आयोगानुसारच रक्कम देण्यात येणार आहे. 7वा वेतन आयोग केल्यास त्यांच्या भत्त्यामध्ये वाढ होणं शक्य आहे. या निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांनाही 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळवून द्यावा अशी मागणीही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. यावेळी बहुसंख्येने निवृत्त कर्मचारी उपस्थित होते. सादर आहे लोकमान्य दुर्गा शक्ती योजना, जी देते तुमच्या गुंतवणुकीवर 10.25% परतावा, तेही फक्त 18 महिन्यांमध्ये. सोबत 1 लाखापर्यंत व्यक्तिगत अपघाती विमा विनामूल्य उपलब्ध. अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050. फक्त सभासदांकरिता. अटी लागू. लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं. बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित भव्य माजी सैनिक मेळावा काल रविवारी उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. लष्कराच्या दक्षिण मुख्यालयातर्फे आयोजित या मेळाव्यामध्ये बेळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रातील 1,485 माजी सैनिक आणि वीर नारींचा सहभाग होता. सदर मेळाव्याचे उद्घाटन MLRCचे कमांडर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या हस्ते झाले. या मेळाव्यामध्ये पेन्शन संबंधित प्रश्न, वैद्यकीय तपासणी आणि ECHS, DSC, स्पर्श, आधार आणि पॅन कार्ड सेवा यासारख्या सुविधांसाठी समर्पित काउंटर देण्यात आले होते, ज्याचा मेळाव्यात सहभागी लाभार्थींना चांगला फायदा झाला. कॅन्टोन्मेंट बोर्ड हॉस्पिटल, मिलिटरी हॉस्पिटल आणि इतर आरोग्य युनिट यांच्या सहकार्याने एक वैद्यकीय शिबिरही आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरामध्ये वीर नारी, माजी सैनिक आणि युद्धात अपंग झालेल्या सैनिकांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात आली. मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित विशेष समारंभामध्ये ब्रिगेडियर मुखर्जी यांनी 30 वीर नारी आणि 5 युद्ध अपंग सैनिकांना त्यांच्या सेवा आणि बलिदानाबद्दल सन्मानित केले. युद्ध अपंग सैनिकांना हिरो मोटर्स आणि युद्ध जखमी फेडरेशनद्वारे जीवन सहाय्यक उपकरणे आणि आर्थिक मदत देखील प्रदान करण्यात आली. राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांसाठी जिल्हांतर्गत मोफत बस प्रवासासाठी बस पास देण्यात यावा. शिवाय त्यांच्या भावी उदरनिर्वाहासाठी या अधिवेशनात किमान 30 कोटी तरतूद करा अशी मागणी कर्नाटक वर्किंग जर्नलिस्ट व्हॉइस वतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे करण्यात आली. नव्या वर्षामध्ये ग्रामीण भागातील पत्रकारांना बस पास वितरण केले जाणार असल्याची माहिती असली तरी त्याचा फायदा सर्व पत्रकारांना झाला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. देशात भोवी समाज बहुसंख्येने राहत आहे, परंतु संघटित नसल्यामुळे या समाजावर सतत शासन दरबारी अन्याय सहन करावा लागतोय. समाजाला संघटित करणं काळाची गरज आहे. राज्य शासनानं इतर समाजाप्रमाणे भोवी समाजाला देखील सवलती द्याव्यात अशी मागणी करत अखिल कर्नाटक भोवी समाज कल्याण संघाच्या वतीने सुवर्णसौध परिसरात आंदोलन छेडले. या समाजाला अनुसूचित जाती प्रमाणपत्र देण्यास तहसीलदार टाळाटाळ करत असल्याने समाजाच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय. यावेळी बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते. कर्नाटक राज्यातील बाळंतिणींच्या मृत्यूवरून भाजप महिला मोर्चानं काँग्रेस सरकारच्या निष्क्रियतेवर तीव्र टीका केली आहे. महिला मोर्चाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी बेळगावातील मालिनी सिटी येथे आंदोलन केले आणि नंतर सुवर्ण विधानसौधकडे त्यांनी मोर्चा वळवला. भाजपचे राज्याध्यक्ष BY विजेंद्र यांनी यावेळी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, उत्तर कर्नाटकातील समस्या सोडवण्यासाठी BS येडियुरप्पा यांनी सुवर्ण विधानसौध उभं केलंय, मात्र सध्याचे सरकार येथे पिकनिक सारखे अधिवेशन घेत आहेत. मुख्यमंत्री भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये अडकले असून त्यांनी पदाचा राजीनामा द्यावा. राज्यात बाळंतिणींचे मृत्यू होत असतानाही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे सरकार जनतेच्या जीवाशी खेळत आहेत अशी गंभीर टीका BY विजेंद्र यांनी केली आहे. यानंतर भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सुवर्ण विधानसौधकडे मोर्चा नेऊन घेराव घालण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. बेळगाव येथे पहिल्या रेल्वे गेट नजदीक रेल्वे रूळ ओलांडताना लोकलच्या धडकेमध्ये एक 75 वर्षीय इसम गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास घडली. कडोलकर गल्ली बेळगाव येथील रहिवासी शशिकांत नेमानी उंदरी वय 75 असं जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
या अपघातामुळे मार्गावरील रेल्वे सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. चालकाचे नियंत्रण सुटल्याने कचरा टाकणारे वाहन कालव्यात पडल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी शहराच्या हद्दीमध्ये पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनाचे नियंत्रण सुटून मलप्रभा नदीच्या कालव्यात पडून अपघात झाला. गडिगेप्पा कामण वय 48 याचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याच्या बाजूला असलेला मंजुनाथ सिंगणा हे सुखरूप पाण्याच्या बाहेर आल्याने थोडक्यात बचावले. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केलाय. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.